Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you 10th standards geometry's first lesson. Okay, so 1.2 basic proportionality theorem. In short, BPT statement: if a line parallel to a side of a triangle intersects the remaining side in two distinct points, then the line divides those sides in the same proportion. You can see here there is a triangle, okay, and these lines, that is DE, line DE is intersecting these two points parallel to line BC. okay, means BC लाइन जी आहे ती आणि DE हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहे. अशा पद्धतीने दोन पॉइंट्स मध्ये ह्या इंटरसेक्ट होत आहेत की त्या एकमेकांना पॅरलल आहे. ओके, देन द लाईन डिवाइड्स दोज साइड्स इन द सेम प्रपोर्शन. ओके, ही जी लाईन आहे याने अशा पद्धतीने आपण मी सांगितल्या पद्धतीने ते डिवाइड केलंय की ज्यामुळे काय होतं, ह्या दोन साइड्स ज्या आहेत त्या सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड होतात. फॉर एक्झाम्पल, ओके, सपोज AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EB. ओके, बघा इथे तुम्ही यू कॅन सी हियर AD अपॉन DB, BD पण चालेल म्हटलं तर, इज इक्वल टू AE अपॉन EC, AE अपॉन EC. Okay, so in triangle ABC, line DE means line L parallel side BC. You have to write down this line. Okay, then line L intersects side AB and AC at point D and E respectively. So लाइन AB इंटरसेक्टिंग ये जो लाइन है L इंटरसेक्टिंग इन पॉइंट D. ओके, एंड ऑन AC इंटरसेक्टिंग इन पॉइंट E. ओके, wait a minute, I will greater this. So ADB point A DB, these three lines are linear points and these three lines also linear points AEC. Okay, so and that is why to prove AD upon DB is equal to AE upon EC, you have to remind that. ओके, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की AD upon DB and AE upon EC, otherwise CB, you can say anything. Okay, so do you get it till here? कळलंय का तुम्हाला? Yes, teacher. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, AD upon BD, otherwise DB, you can say anything. Okay, and AE upon CB, otherwise you can say EC, no problem. That is your proportion. ओके, दिस युअर प्रपोर्शन. तर या पद्धतीने तुम्हाला इथे 4 आहेत. इथे बघा एक काहीतरी सपोज एक्सची व्हॅल्यू दिलेली इथे नसेल, इथे आणि इथे व्हॅल्यू दिलेली असेल, देन यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो हाऊ वी विल सी आफ्टरवर्ड. तर अशा पद्धतीने हे सम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आफ्टर दॅट सेकंड जो आहे, ओके, आता हे कसं प्रूफ करायचं आहे हे सांगितलंय. मग हे प्रूफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही, बट यू हॅव टू राईट डाऊन ऑल दीज इन युअर नोटबुक. ओके, द सेकंड इज कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, इफ अ लाईन डिवाइड एनी, आता कन्वर्स म्हणजे काय रे, की आता इतक्या वेळ मी काय सांगितलं की पहिल्या BPT मध्ये आपण काय सांगितलं की एक लाईन पॅरलल आहे. ओके, एक लाईन जी आहे ती पॅरलल आहे BC साईडला आणि तिने इंटरसेक्ट केलेलं आहे D आणि E मध्ये, दोन वेगवेगळ्या. तेव्हा then the line divides
दोज साइड इन सेम प्रपोर्शन. तेव्हा हां, पण आता याचंच उलटं बोलायचं आहे आपल्याला. ओके, मग आता कसं बोलणार आपण? इफ अ लाईन डिवाइड एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. आता आपण पहिले काय सांगितलं होतं की जेव्हा एक लाईन याला पॅरलल असेल आणि डिवाइड करेल तेव्हा हे दोघं सेम प्रपोर्शनमध्ये असेल. आता काय सांगतोय की जेव्हा डिवाइड झाल्यामुळे सेम प्रपोर्शनमध्ये असेल तेव्हा ही लाईन त्याला पॅरलल असेल. म्हणजे याला म्हणतात कन्व्हर्स, की म्हणजे मला पाणी दे किंवा मला तहान लागली, दोन्ही याचा अर्थ एकच असतो की नाही. फक्त आपण काय केलंय की त्याला उलटं बोलतोय. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, इन द सेम रेशो. ओके, वेट अ मिनिट, आय विल क्लोज. If a line divide any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third line. Then the line is parallel to the थर्ड साइड. आता याच्यात काय केलंय की आधी रेशो सांगितला, मग अशा आपण आधी हे सांगितलं की अशा अशा दोन लाईन्स आहे, त्या जर पॅरलल असेल तर इथे सेम रेशो असतो, सेम प्रपोर्शन असतं. आता आपण इथे कन्व्हर्स थेरममध्ये काय आहे की जेव्हा लाईनने असं इंटरसेक्ट केलेलं आहे आणि जेव्हा ह्या दोन रेशोज सेम असेल त्याचाच अर्थ असा की ह्या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. ओके, एकदम इझी आहे. आणि त्याचा पण बघा काय येईल मग. सपोज PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR असेल तर लाईन L पॅरलल टू लाईन QR. ओके, हे बघा सोपं आहे की नाही. खूप खूप इझी आहे, खूपच जास्त इझी आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं कारणच नाही आहे. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ अँगल. हे पण तुम्ही व्यवस्थित नोटबुक, यू हॅव टू राईट डाऊन ऑल दिस थेरम्स इन युअर नोटबुक, geometry notebook. Property of an angle bisector triangle. Okay, in a triangle the angle bisector divide the side opposite to the angle in the ratio of the remaining side. Do you know what is angle bisector? Suppose it is angle. Okay, and these, wait a minute, these arrow divide this angle into, okay, these, suppose these arrow divide this angle into two same equal degrees. Okay, suppose 30 here and here also 30, that is why it is our angle bisector. आणि आता आपल्याला काय सांगायचं आहे, in a triangle the angle bisector divide the side opposite to the angle in the ratio of the remaining side. Okay, so this is our angle bisector. आणि त्याच्या अपोजिटची साईड कोणती असेल रे, BC. जसं आता मी सांगितलं हा माझा अँगल बायसेक्टर आहे. ओके, सो PQR, दिस इज द नेम ऑफ माय अँगल. आणि आता मला काय करायचं आहे की याचा ट्रायंगल बनवताना मी काय करेल, याला सपोज जोडलं तर अँगल बायसेक्टरच्या अपोजिट साईड माझी काय असणार आहे, PR. आणि सपोज याला मी नाव दिलं O. ओके, सो आता बघा कसं येणार, BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AC. हे रेशिओज लक्षात ठेवायचे बरं का. आता आपण काय, मी इतके तुम्हाला सांगितलं की इन अ ट्रायंगल द अँगल बायसेक्टर डिवाइड द अपोजिट साइड. जर ही अपोजिट साइड त्याने डिवाइड केली तर त्याचा रेशो बघा कसा असेल, तर PO अपॉन OR. ओके, लक्षात आलं. पण आता PO मी आधी घेते ना, मग ही साइड पण मला आधी घ्यायची आहे. मग PO अपॉन OR म्हणा किंवा RO इज इक्वल टू PQ अपॉन RQ. आलं लक्षात. PO अपॉन काय येणार पटकन,
RO म्हणू शकताय किंवा OR म्हणू शकताय, इज इक्वल टू व्हॉट स्वप्निता? RQ. हा, RQ नाही येणार बाळा, पहिले आपण PO घेतोय की नाही, PQ. क्यू, हा QP येणार, नाही तो उलट होऊन जाईल, तुमचा आन्सर रॉंग येणार मग. आणि QR, ओके, म्हणजे QP अपॉन QR. मी तुम्हाला एक्झाम्पल साठी हे सम दिले. आता इकडे पण तुम्ही बघू शकताय, ह्या अँगल याच्यामध्ये करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कसं करणार, BD अपॉन DC, म्हणजे हे बघा BD अपॉन DC इज इक्वल टू, तुम्ही BD आधी घेताय की नाही, मग तुम्हाला इकडे पण AB आधी घ्यावं लागेल. जर तुम्ही DC अपॉन BD केलं तर मग ही साईड आधी घ्यावं लागेल, मग AB अपॉन AC. गेट इट टिल हियर? समजतंय सगळ्यांना? मग याच्यामध्ये आता कन्स्ट्रक्शन, प्रूफ हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही टेक्स्टबुक मधून लिहून घ्यायचं. इट इज नॉट हार्ड. ओके, सो आता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाईन्स तुम्हाला माहिती आहे, इन पॅरलल्स म्हणजे सेम डिस्टन्सवर असणाऱ्या लाईन्स. नीरज, तुझं फक्त पहिलं जे BPT थेरम गेलं आहे ना, ते जेव्हा एक्झाम्पल येईल ना तेव्हा मी तुला सांगेल. ओके, so the ratio of the intercepts made on the transversal by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. ओके, आता याचा रेशो कसा असणार बघा बरं का. आता सपोज there are 3 parallel line L parallel to line M and parallel to line L. ओके, ह्या तिन्ही पण लाईन काय आहे, एकमेकांना पॅरलल आहेत. त्या पॅरलल लाईन मध्ये 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. द फर्स्ट वन इज X अँड द सेकंड वन इज Y. डू यू नो व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल? मीन्स सपोज 2 पॅरलल लाईन आहे आणि त्यांना एक लाईन 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर दॅट लाईन इज कॉल्ड पॅरलल line. Sorry, not parallel line. Transversal. Okay. So we can see here 2 transversal, that is the X and the other is Y. Okay. So here 3 intersecting points here on line X, on transversal X. These intersection made by these 3 parallel lines. Okay. So you have to write down all these that is given. Okay, so here how ratios make, see, PQ upon QR is equal to EF upon FG. It is not hard, it is too much easy. So see properly, PQ, that is PQ upon QR is equal to EF upon FG. So this is our property of 3 parallel lines and their transversals. Okay, so till here, get it? Swapnita, do you understand till here? And other students also. Neeraj, give me answer fast. Yes, teacher. So here is small activities is here of the textbook, page number 12. Suppose A, B, C, D and EF are parallel lines and these are 2 transversal, and we have given some measurement of this line. So AC is equal to 5.4, CE 9 and BD 7.5. okay, so then we have to find measurement of DF, means we consider X here. Okay, so first of all we have to write down property of these 3 lines. So first we have to write AB parallel, CD parallel, EF. Okay, then we have to write down property also, and that is why that statement is needed here, required here. So you have to learn it very properly. So first we write down that property AB upon EC, otherwise
CE is equal to BD upon DF. Okay, so write down here. Then property also. Reason, this property means reason. Why it is, म्हणजे तुम्ही काय लिहित असतात, रिझन लिहित असतात. ओके, सो now you have to substitute the values of it. So AC is equal to 5.4, CE is equal to 9, BD is equal to 7.5, and we don't know what is the measurement of DF, so we have write directly DF, otherwise you can write X here. Okay, so now we have to find the value of DF. So how? DF is equal to, wait a minute, DF is equal to, आता हा जो DF आहे, एक इझी, आणखी इझी मेथड सांगते म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. 5.4 into DF. ओके, सो आय हॅव टू राईट डाऊन हिअर, वेट अ मिनिट. You know how to solve it, so you can say also DF into means, अब यहाँ पे मैं स्टार लेती हूँ, into 5.4. ओके, 5.4 is equal to what, स्वप्निता? 9 into 7.5. Absolutely right. Again DF is equal to, आता इथे काय येणार, 9 into 7.5, तसंच 9 into 7.5 and divide by, ओके, डिवाइड बाय काय येणार मग, हा 5.4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर तो इकडे कशामध्ये येणार, डिवाइड मध्ये येणार, 5.4. ओके, so now we have to solve this okay calculations. So how can we, so दोन्ही नंतर पॉइंट आहे म्हणून इथे आपण त्याला कट करू शकतो. बघा आता इथे 9 into इथे 7.5 आहे तर आपण त्याला 75 बनवून घेऊया. जर त्याला 75 बनवायचे असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, खाली 10 द्यावं लागेल, म्हणून मी 10 दिले. डेसिमल मधले आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केले. इंटू अगेन इंटू 5.7 आहे त्याला आपण 54 करूया. जर त्याला 54 केले तर वरती 10 द्यावं लागेल. म्हणजे दोन्ही एक एक नंतर पॉइंट आहे तर पॉइंट बघा कसा कट होतो. हां, सो वी हॅव टू कट दिस 10. नाव याला आता कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सांगा बरं कसं कॅल्क्युलेशन करणार, कसं करणार तुम्ही कॅल्क्युलेशन. हरी आप. ओके, 3 3 जा 9. ओके, 3 1 जा 3, 2 remain here, 3 8 जा 24. ओके, again wait a minute. 3 1 जा 3 and 3 9 sorry, wait a minute. 3 6 जा 18. So we have to divide by 6 से हमें 75 को डिवाइड करना है. और ॲक्च्युली 10th स्टँडर्डचे मुलं डायरेक्टच करून दाखवलं पाहिजे. 6 1 जा 6, हिअर अगेन 6 1 जा 6, 1 रिमेन हिअर, 6 2 जा 12. हाऊ मेनी रिमेन देअर देन, 3. ओके, इथे 3 रिमेनिंग राहिलं. वरती आपण घेतला 0. ओ नो, 0 घेतला म्हणून इथे आला पॉइंट. 6 के टेबल में 30 आता है. सो 3 5 जा 30 and we get answer 12.5. याला तुम्ही करा. 6 ने 75 ला जर डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार 12.5. दिस इज अ करेक्ट आन्सर. Okay, it is very easy. So our first sum is given below some triangle. Okay, do you understand till here?
समजलंय सगळ्यांना कसं केलं मी हे? ह्या तिघांचं फक्त आपल्याला काय करायचं होतं, कॅल्क्युलेशन करायचं होतं. यू कॅन सॉल्व इट इन युअर नोटबुक. ओके. The next one is the first sum of 1.2. Given below some triangles and length of line segment, identify in which figures ray PM is bisector of angle QPR. Okay. चला तर बघूया आता त्याचा बायसेक्टर कोणता आहे. सो इथे काही तुम्हाला फिगर्स दिसतायत सगळ्यांना? कॅन यू सी ऑल ऑफ यू? ओके. So this is our first and second, this one as third. Okay, so first of all PQ, first one वाली है, PQ upon PR means 7/3. ये दोन्ही याचं सेम रेशो असणार आहे ना, so we have to find out that 3.5 upon now QM upon MR. Okay. सो 3.5 अपॉन 1.5. आता मी तुम्हाला दाखवलंच की डेसिमल असेल तर त्याचे दोन्ही पण एक नंतरच पॉईंट आहे, म्हणजे ते पॉईंट कट होतात 10 घेतले तर. आणि इथे नंबर्स मिळतो आपल्याला 35/15. ओके. सो 5 3 जा 15 and 5 7 जा 35. So we get ratio 7/3, and here also 7/3, both are same, and that is why as per that is our first equation. Okay, this is our first equation, this is our second equation. In triangle PQR, PQ upon PR is equal to QM upon RM. दोनों का भी रेशो सेम ही है, 7/3. Both the ratios are same from 1 and 2, and that is why ray PM bisects angle QPR. Ray PM bisects angle QPR. Okay, समझ में आया सबको? Is it hard or easy? Easy. Very good. बहुत easy है. दोनों का रेशो सिर्फ सेम आना चाहिए. ओके. और दोनों का सेम रेशो आता है, दैट मीन कि ये जो रे PM है दोनों को क्या कर रहा है, बाइसेक्ट कर रहा है. मीन्स ये ट्रायंगल को वो बाइसेक्ट कर रहा है, सॉरी एंगल को, QPR को. ओके. सो नेक्स्ट वन मध्ये तुम्ही काय कराल रे, कसं सुरुवात करणार? पहिले तुम्ही घेणार RP अपॉन PQ. So 7/10, that is your first ratio. Now RM upon MQ काय येईल त्याचा रेशो? 6/8. ओके. 2 1 जा 2 3 जा 6, 2 4 जा 8. रेशो आर नॉट सेम. 3/4. सो सी आपण असं धरलं होतं 7/10, त्यांनी उलट केलंय, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं पण घेऊ शकतो ना आपण. बघा इकडनं घेतलं तरी चालतंय. PQ अपॉन PR घेतलंय, मग जर इकडची साईड आधी घेतली तर मग इकडे तुम्हाला हा आधी घ्यावा लागेल, मग हा. आपण ही घेतली मग ही, आणि मग ही घेऊन ही, म्हणजे आपलंही बरोबरच आन्सर आहे आणि त्यांचंही. सो बघा की बोथ रेशोज आर नॉट सेम. The first ratio, sorry, where is that? The first ratio 10/7, and the second one is 4/3. So in triangle PQR, both ratios are not equal, and that is why ray PM does not bisect angle QPR. Okay. The next one is the third one. याला आधी घ्या आणि नंतर याला घ्या, काही प्रॉब्लेम होत नाही. सो QP आपण त्यांनी 9/10 घेतलंय, मग आपण पण असंच घेतलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला सेम दिसेल इथे. QP अपॉन RP. ओके. इज इक्वल टू, मग जर तुम्ही 9ला आधी घेताय तर आधी इकडे घ्यावं लागेल QM अपॉन MR. ओके. सो सी हियर. सो द फर्स्ट रेशो इज 9/10, आणि याला अजून रेडियस फॉर्ममध्ये आणता येत नाही म्हणून 9/10 डायरेक्टली. ओके.
3.6 अपॉन 4. सो एक नंतर पॉईंट आहे म्हणून आपण त्याला 36 करणार. इथे 4 तसाच लिहिणार. याला पॉईंट होता, हा पॉईंट काढला म्हणून याला आपण 10 केलं. एक नंतर डेसिमलमध्ये होतं तर आपण फ्रॅक्शनमध्ये आणलं. अँड दॅट इज वाय 36 अपॉन 40 वी गेट आन्सर. अँड वी हॅव टू डिवाइड दिस नंबर बाय 4. 4 9s are 36, 4 10s are 30, and we get both the ratios are same. So from 1 and 2 in triangle PQR, PQ upon PR is equal to QM upon RM, and that is why ray PM bisects angle QPR. Okay, do you get it till here? So 1.2. okay, in triangle PQR बघा खूप इझी आहे. आता BPT थेरमच आहे इथे. ओके, पहिले काय आहे ते बघूया आपण. ओके, सो PM जो आहे, PM that is 15. ओके, the measurement of PM is equal to 15. PQ is equal to 25. okay, and PR is equal to 20. and NR, where is NR? Here. okay, so NR is equal to 8. Suppose you want to find the measurement of PN, how will you find? Swapnita, otherwise Chirayu, both Vedant, Sidhu. Yes, Swapnita, say again. 20 upon 8 and 25 upon 15. No. Suppose we have find the values of PN. कारण आपल्याला जर रेशो घ्यायचं असेल तर आधी PN ची व्हॅल्यू काढावं लागेल. बघा, मग PN ची व्हॅल्यू काढायची असेल तर PR, पूर्ण PR मधून तू जर NR कट केला तर तुला ही व्हॅल्यू मिळेल PN ची. सो 20 minus 8 we get value of PN. So what is the value of PN? 12. okay, कळलं का स्वप्निता कसं केलं आपण की PR मधून NR जर कट केला, पूर्ण आपल्याला PN ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, पण ते आपल्याला मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी किंवा आपले बुद्धिमत्ता टेस्ट करण्यासाठी तसं केलं जातं की पूर्ण PR ची व्हॅल्यू दिली गेलेली आहे आणि त्यातून आपल्याला NR ची व्हॅल्यू कट केली की आपल्याला ऑब्व्हियसली PN मिळणार. तो किती आहे? 12. आता इकडे बघूया MQ कसं काढणार. चला सांगा. आता पूर्ण PQ दिलेला आहे. PQ 25 minus 15. हा, so we get answer MQ is equal to 5. And now as per our property we have to find. okay, we can find now this. okay, रिझन द्यायचंय फक्त आपल्याला आणि पॅरलल आहे की नाही. मग पहिले आपल्याला हे दोन्ही रेशोज बघायचे आहे की NP अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. सेम रेशोज येतात का? जर सेम आले तरच ही लाईन पॅरलल आहे. नीरज, आय विल सेंड यू दिस व्हिडिओ टुडे टू यू. म्हणजे तुला जो BPT थेरम आहे आधीचा तो राहिलेला तो तुझा कव्हर होऊन जाईल. सो सी PQ पण लिहिताना कसं लिहिणार? आपण आधी इकडनं स्टार्ट केलंय. PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. कारण आपल्याला MQ ची व्हॅल्यू आपण आत्ता काढली ना, आधी आपल्याकडे दिलेली नव्हती, तर ती कशी काढायची? हा सॉरी 10 सॉरी. तर मग आता ही व्हॅल्यू कशी काढायची बघा. हे 10 पण प्रॉपर लिहिण्यासाठी कसं येईल ते बघायचं आहे आपल्याला. सो PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. ओके, so PQ is equal to PM plus MQ. so PQ म्हणजे आपली किती आहे? 25 is equal to 15 plus MQ. so MQ is equal to, हा इकडे जाताना मायनस झाला म्हणजे MQ is equal to 25 minus 15 and we get answer MQ is equal to 10.
ओके, आता आपल्याला हा काढायचा आहे पी एन. मग तो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, पी आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर. हां, हे बघा इथे लिहिलेलंच आहे. बिकॉज लिनियर पॉईंट्स वी हॅव टू गिव्ह रिझन ऑल्सो, and then you have to substitute the values, and after that pn is equal to 20 minus 8, and we get answer pn is equal to 12. Now we have to find ratios of both sides. Okay, so what is the ratio? pm upon nq means 15 upon 10, 15 upon 10. So what is the ratio? 5 3s are 5 2s are, so 3 upon 2 is the first ratio. Now second, pn upon nr means 12 upon 8. 5 3, okay, sorry, 4 3s are 12, 4 2s are 8, and 3 upon 2, and both ratios are same, and that is why in triangle PQR these ratio is equal to these ratio, means these two lines are parallel as per our BPT theorem, converse BPT theorem. मी तुम्हाला कन्वर्स पण सांगितलं आहे आणि BPT theorem तर सांगितलाच आहे, पण कन्वर्स पण सांगितलं आहे. जेव्हा आधी सांगितलं जातं की या दोन पॅरलल लाईन आहे, तेव्हा आपण नंतर सांगतो की हो पॅरलल लाईन आहे म्हणजे हे रेशिओज पण काय असणार आहे, सेम असणार आहे. पण इथे आपल्याला आधी सांगितलं गेलंय की अरे रेशिओ सेम आहे, म्हणजेच तुम्ही सांगणार की लाईन पण काय आहेत, पॅरलल आहेत. कोणत्या? NM आणि RQ. ओके, जर थेरम व्यवस्थित केले ना, ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल हार्ड नाही. ह्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला पाठवते आज. ओके, द थर्ड वन इज our angle bisector theorem. Okay, so in triangle MNP is equal to NQ. Where is NQ? This one, NQ is the bisector of angle N. हा angle N चा bisector आहे. सेम M व्हॅल्यूज दिला आहे, MN5, NP7, ही पण व्हॅल्यू दिली आहे MQ. So now we have to find the value of QP. What is the value of QP? So how can you find? So we have to first write down angle bisector property of triangle. What is that? In triangle MNP is NQ bisects angle MNP. Okay, and that is why MN upon NP is equal to MQ upon QP. Okay, we have to write down this. After that we have to substitute the values of all. सिर्फ PQ की वैल्यू हमारे पास नहीं है, so क्रॉस मल्टीप्लिकेशन 5 into PQ is equal to 7 into 2.5. Okay, PQ is equal to 2.5 into 7 as it is we have to write down. आणि 5 जो आहे तो इकडे जाताना काय झाला, डिवाइड मध्ये झाला. इकडे मल्टिप्लाय मध्ये होता, मग इकडे डिवाइड मध्ये झाला. ओके, सो याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. इट इज व्हेरी इझी. 5 1 जा 5, 5 5 जा 25, आणि एक नंतर पॉईंट आहे म्हणून 0. 5 7 जा 35. ओके, आणि हा 0 तसाच. आता किती नंतर पॉईंट आहे, 1 नंतर पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट लिहिला. सो 3.5 यूनिट्स. PQ की वैल्यू कितनी मिली हमें, 3.5 यूनिट. QP बोलो या PQ बोलो, एज इट इज सेम. It is not hard. Again I am saying again and again, it is very easy, very easy. Your geometry is so easy. So measurements of the sum angles in figure are given. यहाँ पे 60 है, यहाँ पे भी 60 है. So prove that AP. प्रूफ करने के लिए बहुत सारे सम्स हैं in geometry. Okay, so AP upon PB is equal to AQ upon QC. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. आणि इथे काय दिले त्यांनी, मेजरमेंट्स दिलेले आहेत. जर तुम्ही हे प्रूफ केलं ना की या दोन पॅरलल लाईन्स आहे, तर तुम्ही इझिली प्रूफ करू शकता
की जर त्या पॅरलल लाईन्स आहेत, जर ह्या दोन पॅरलल लाईन आहेत म्हणजेच यांचे रेशो पण असेच येणार, हे अपॉन हे आणि हे अपॉन हे ॲज पर आर BPT थेरम. पण त्यासाठी तुम्हाला असं सांगावं लागेल की हे पॅरलल लाईन्स आहे, हे तुम्हाला प्रूफ करावं लागेल. मग प्रूफ करणं इझी नाहीच आहे, कारण ऑलरेडी इथे दिसतंय की हा पण 60 आहे आणि हा पण 60 आहे. चला तर मग बघूया कसं प्रूफ करायचं. अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल PBC, सॉरी हां, कॉन्ग्रुएंट अँगल PBC म्हणण्यापेक्षा डायरेक्ट ABC म्हणूया. ओके, सेगमेंट PQ आणि म्हणून सो इथे जर हे दोन, आता तुम्हाला माहिती आहे का, सपोज या दोन ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ओके, आणि इथे बघा ही ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे. सॉरी ह्या दोन जर पॅरलल लाईन आहे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल नेहमी कॉन्ग्रुएंट असतो, आणि हा अँगल आणि हा अँगल करिस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर या लाईन पॅरललच असतात ना, आपण हे सांगू शकतो. म्हणजेच इथे आपण लिहिणार करिस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कशावरनं तुम्ही लक्षात आलं तुम्हाला की अरे हे तर दोन, इथे बघा हे दोन्ही पण सपोज आता इथे हा एक आणि हा एक अँगल जर तुमचा काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच हे अँगल कोणते झाले, करेस्पॉन्डिंग अँगल झाले, म्हणजेच या दोन लाईन पण काय झाल्या, पॅरलल लाईन्स झाल्या. ओके, म्हणून हे आपण प्रूफ केलं. मग आणि इझी आहे, इन ट्रँगल ABC PQ पॅरलल BC, आणि जर PQ पॅरलल BC असेल तर रेशो पण तसंच येणार ना, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. झालं ना मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. प्रोपोर्शनॅलिटी थेरम नीरज आपल्याला असं सांगतो की जर या दोन लाईन्स पॅरलल असतील तर हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे BPT थेरममध्ये. आणि त्याचा कन्व्हर्स थेरम असं सांगतो की हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे, हे दोन्ही जर रेशो इक्वल असतील म्हणजेच या दोन लाईन पॅरलल आहेत, असं कन्व्हर्स थेरम आपल्याला सांगतो. एकदम इझी आहे. ओके, आणि फिफ्थ वन, आजचं आपलं लास्ट सम आहे की एक ट्रॅपेझियम घेतलेला आहे. ट्रॅपेझियमचं नाव आहे ABCD. त्याच्यामध्ये ह्या दोन साईड काय आहे, पॅरलल आहेत. नॉट टू, दिस 3 लाईन्स आर पॅरलल. सो या तिन्ही पण साईड जर पॅरलल आहे तर त्याच्यात काही मेजरमेंट्स दिले आहेत. AP इज इक्वल टू 15, PD is equal to 12, QC is equal to 14, and BQ is equal to don't know. So we have to find that. ही याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे रे, कोणती प्रॉपर्टी दिसते मला? 3 लाईन दिसत आहेत. नीरज एंटर झाला ना तेव्हा आपण शिकवत होतो बघा. नीरज कोणती प्रॉपर्टी आहे ही? 3 parallel lines, property of 3 parallel lines and their transversal. बघा इथे सपोज 3 parallel lines आहे आणि या दोन सपोज धरल्या ट्रान्सव्हर्सल, तर हा झाला आपला मधला ट्रॅपेझियम. ओके, तर या पद्धतीने तो घेतलेला आहे. आणि आपल्या 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आपल्याला असं सांगते की AP अपॉन DP is equal to BQ upon QC. It is also very easy. So आता इथे लिहिताना कसं तुम्ही लिहिणार, गिवन मध्ये की सेगमेंट AB पॅरलल PQ पॅरलल DC. ओके, हे लिहिल्यानंतर मग तुम्ही काय करणार, AP अपॉन PD is equal to BQ अपॉन QC हे लिहिलं आणि त्याचं रिझन पण लिहिलं. आम्ही असं का लिहिलं, we have to give reason na. So that is why property of 3 parallel lines and their transversal, and after that we have to substitute value of all.
सो ए पी की वैल्यू, पी डी की वैल्यू, बी क्यू की वैल्यू हमारे पास नहीं है और क्यू सी की वैल्यू है 14. ओके, अगेन क्रॉस मल्टीप्लिकेशन, पी क्यू इंटू 12, बी क्यू इंटू 12 असं घेतलं तरी चालतं, इज इक्वल टू 15 इंटू 14 अशी. ओके, मग आता बघा फक्त बी क्यू इज इक्वल टू हे ॲज इट इज असंच लिहिलं आपण 15 इंटू 14. हा इकडे मल्टिप्लायमध्ये होता तो डिवाइडमध्ये गेला. ओके, आणि मग आपण याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर आलं 17.4 युनिट्स. इथे युनिट्स का लिहिलं, आपल्याला ना सेंटीमीटर मीटर काहीच दिलेलं नाही आहे, दॅट इज वाय. आणि हे अतिशय इझी आहे कॅल्क्युलेशनसुद्धा, ते तुम्ही करा. ओके, 2 6 जा 12, 2 7 जा 14. आता 15 इंटू 7 करा आणि त्याच्या आन्सरला 6ने डिवाइड करा. वी गेट आन्सर 17.5 युनिट. ओके, अशा प्रकारे अतिशय इझी थेरम्स आहेत. फक्त तुम्हाला थेरम्सचा छान अभ्यास करायचा आहे. सगळे थेरम्स आज आपण कोणते कोणते थेरम्स शिकलो, बीपीटी थेरम शिकलो, कन्व्हर्स ऑफ बीपीटी, पॅरेलल लाईन, 3 पॅरेलल लाईन्सची प्रॉपर्टी, आणि आपण शिकलो अँगल बायसेक्टर, ट्रायंगलच्या अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी. एवढ्या आज आपण प्रॉपर्टी शिकलो आणि त्याच्यावरती बेस जे हे 5 सम्स होते ते शिकलो. आणि आता त्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करून तुम्ही याच्यामध्ये ग्रुपवर तुम्ही होमवर्क टाकून द्या. थँक्यू.